त्यांचे वडील होते आर्ट टीचर. हो हो चेतना कळसे या मुलीचा जळून मृत्यू झाला. जळली का जाळली याची चौकशी करावी. परळीमध्ये जाऊन जरा तुमचं बूमवाले माणसं पाठवा, सांगतील सगळं लोक. त्याच्यानंतर ती अवस्था पाहून वडिलांनी फाशी घेतली. मी त्या दिवशी गोळी म्हणलो होतो, गोळी घालून नाही घेतली. मी परत डिटेल त्याची चौकशी केली. फाशी घेतली वडिलांनी. तिची आई जी आहे ते येड लागून तेरवाडा ह्याच्यात गेली. एक भाऊ गायब झाला. बहीण कुठंतरी बॉर्डरवरती का कोणत्या राज्यात आहे अजून सापडत नाही. ह्या चेतना कळसेच्या प्रकरणापासून हे यांचं काही लोकांचं जिरत गेलं, भलं होत गेलं. त्याचा परिणाम म्हणून मग यांनी संगीत दिगोळे सुरू केला, किशोर फड केला, आणखी आंधळे, गायकवाड, नावं किती सांगायची. हे शेवटचं आता हे मुंडे मर्डरच्या तुम्ही बघा ना, सुनील फडच्या इर्द गिर्द फिरणारेच लोक आता या महादेव मुंडेच्या प्रकरणात सापडणार आहेत. आता आजच SP ला मी बोललो, कारण ही माहिती मला आज मिळाली. याच्या आधी माहिती मिळाली नव्हती. आता त्याचे जे महादेवला ज्यांनी मारले ते सगळे लोक पुढे येतील. ते सतीश फडका काय नावाचे एक सद्गृहस्थ आहेत, त्यांचे हे मेहुणे आहेत. सतीश फड यांनी सुद्धा पुढे यायला पाहिजे, कुणी मारलंय ते. सुरेशजी, 29 नोव्हेंबर